धर्मावरून, जमिनीवरून, सत्तेसाठी आणि शांतीसाठी जगभरात युद्ध झाली आहेत आणि अजूनही होत आहेत। युद्धांचा इतिहासच तसा आहे। कोणतंच युद्ध विनाकारण होत नाही, त्यासाठी अनेक कारणं असतात। आजची गोष्ट अशाच एका युद्धाची आहे, जे राजस्थानच्या दोन संस्थानांमध्ये लढलं गेलं, ज्यामध्ये हजारो सैनिक मारले गेले। हे युद्ध जमीन, धर्म, सत्ता यासाठी झालं नव्हतं, तर हे युद्ध झालं होतं एका फळासाठी। ते फळ होतं कलिंगड। आता युद्ध करणारी जी दोन संस्थानं होती, त्यांना एक कलिंगड विकत घेण्यासाठी काय अवघड होतं? मग त्यासाठी युद्ध का केलं? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा, म्हणजे आपलं गाजावाजा। तर ही गोष्ट सुरू होते 1644 साली। राजस्थानमध्ये तेव्हा दोन संस्थानं होती। ही दोन्ही संस्थानं मुघल साम्राज्याच्या अधीन होती, बिकानेर आणि नागौर। बिकानेरचे तेव्हाचे शासक होते राजा करण सिंग, तर नागौर संस्थानाचे शासक होते राव अमर सिंह। बिकानेर संस्थानाची सीमा होती सिल्वा गावापर्यंत, तर नागौर संस्थानाची सीमा सुद्धा सिल्वाच्या सीमेला लागूनच होती। नागौर सीमेत असणाऱ्या गावाचं नाव होतं जाखणिया गाव। आता झालं काय की बिकानेरच्या सिल्वा गावात सीमेलगतच एक टरबूजाची वेल उगवली। आता त्या वेलीकडे सुरुवातीला कोणी लक्ष दिलं नाही। ती वेल हळूहळू वाढत गेली, वाढत वाढत ती पसरत गेली आणि बिकानेर संस्थानाची सीमा ओलांडून ती पोहोचली नागौरच्या जाखणिया गावाच्या शेतात। इथपर्यंत दोन्ही गावांमधील लोकांचं लक्ष त्या वेलीकडे नव्हतं, पण जसजसं त्या वेलीवर टरबूज पिकू लागलं, तसं दोन्ही गावांमधील लोकांचं लक्ष त्या टरबूजाकडे गेलं। टरबूजाची वेल उगवली होती बिकानेर संस्थानात आणि त्या वेलीवर फळ आलं होतं, पण ते फळ नागौर संस्थानाच्या सीमेत होतं। आता आमच्या जमिनीत वेल उगवली म्हणून सिल्वा गावातले लोक ते टरबूजावर हक्क सांगत होते, तर आमच्या जमिनीवर फळ आलं म्हणून जाखणिया गावातले लोक टरबूजावर हक्क सांगत होते। आता हक्क सांगत होते तिथपर्यंत ठीक होतं, पण हळूहळू या दोन्ही गावांमध्ये टरबूजावरून वाद सुरू झाला। दोन्ही गावातली लोक रात्री सुद्धा टरबूजाच्या रक्षणासाठी पहारा देऊ लागले। अखेर या वादाची माहिती दोन्ही संस्थानांच्या राजदरबारात पोहोचली। एका टरबूजासाठी सुरू झालेला हा वाद एका युद्धामध्ये बदलला। या युद्धात बिकानेरच्या सैन्याचं नेतृत्व रामचंद्र मुखिया यांनी केलं, तर नागौरच्या सैन्याचं नेतृत्व सिंघवी सुखमल यांनी केलं। त्यावेळेस बिकानेरचे राजा करण सिंह राज्याबाहेर गेले होते आणि नागौरचे राजा राव अमर सिंह राठोड मुघलांच्या सैन्याचा भाग म्हणून एका मोहिमेवर गेले होते। दोन्ही राज्याच्या राजांना या युद्धाबद्दल कल्पना सुद्धा नव्हती। टरबूज युद्ध सुरू झालं होतं। या युद्धात बिकानेर नागौर सैन्यावर भारी पडत होतं। जेव्हा नागौरचे राजा राव अमर सिंह राठोड मोहिमेवरून परतले, तेव्हा त्यांना या टरबूजावरून सुरू झालेल्या युद्धाबद्दल कळलं। त्यांनी युद्ध थांबवण्यासाठी मुघली दरबारात अर्ज केला, पण तोपर्यंत युद्धात हजारो सैनिक मरण पावले होते। शेवटी या युद्धात नागौरच्या सैन्याचा पराभव झाला आणि ते टरबूज बिकानेर संस्थानाला मिळालं। या युद्धाबद्दल जास्त माहिती इंटरनेटवर उपलब्ध नाहीये, पण हे युद्ध मतिरे की राड म्हणून ओळखलं जातं। मतिरा म्हणजेच टरबूज आणि राड म्हणजेच राडा, थोडक्यात भांडणं, असं हे किरकोळ कारणावरून झालेलं युद्ध। तसं पाहिलं तर या दोन्ही संस्थानांमध्ये आधीपासूनच एकमेकांबद्दल शत्रुत्व असणार। टरबूज फक्त निमित्त मात्र ठरलं असणार। आता त्याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने हे युद्ध टरबूज युद्ध म्हणजे मतिरे की राड म्हणूनच प्रसिद्ध झालं। जर दोन्ही गावांनी संयमाने हा प्रश्न सोडवला असता तर कदाचित हे युद्ध टळलं असतं। अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।